आणि त्याला काही वाटला वाटला नाही वाटला तरी आज हा डॉक्टर आहे, आपण काही करू शकत नाही. आणि या भोगासी असावे सादर. एक्सक्यूज मी, मुळात काही काय बोलताय? आज हा डॉक्टर आहे म्हणजे मी 15 वर्ष डॉक्टर आहे मी. आणि तो टॉप मोस्ट सर्जन इन इंडिया असं नाही बोलू शकत तुम्ही. अरे कॉंग्रॅच्युलेशन. कशासाठी? इंडियात केलं. इंडियातले म्हणून कॉंग्रॅच्युलेशन करताय तुम्ही मला. हे बघा, ऐका मृणालताई, आलिया भोगासी ही म्हण चुकीची बोललेला आहात तुम्ही, आता मला आवडलेला नाहीये. असंच करतात त्या चुकीच्या घडी वापरून ना मला तोंडावर पाडतात. मृणालताई तुम्ही वापरली ही. मी माझ्याकडे नको ना लक्ष देऊ. जुन्या खुणाकडे दुर्लक्ष करा, नवीन कोंबांनी तरी नीट बघायला पाहिजे. लक्ष द्या. त्यांनी सांगितलं ना, मी सांगितलं होतं हातवारे करून बोलायचं. मुखाभिनयाबरोबर हातवारे पण करायचे. मुलाखत घेताना सांगितलं होतं ना, कोणाशी बोलताय कळायला पाहिजे. हातवारे करून बोला, सुरू करा. तशी नाही तरी तिचं तरी समजू शकते ते करत आहे, माहीत पडते. डोळे चेहरा पडलेला पाणी ग्लासात भरा आणि प्यायला द्या आम्हाला. नका रुमाल देऊ अरुण सर, नकोय त्यांना. होणार आहे की नाही? प्रेशर्स आहेत माझी मृणालताई पुढे ठरले. अशक्य आहे हे मृणालताई, अशक्य आहे. हातवारे करायचे, वारे माप नाही. माप वारे नाही करायचे. एकदा ज्यांच्याशी बोलताय त्यांना एकदा असं करायचं, पुढचा प्रश्न असा सांगितलं नाहीये, माहित नसल्यासारखं विचारशील. तुम्ही पहिल्यांदा कधी स्वेटर विणताय? कोण तुम्ही मी वीणाताई आहे का मृणालताई? काय बोलताय त्या? मी काय गप्प बसू? आता उत्तर द्यालच की तुमच्याकडे बघून बोलतो. मी माझ्याकडे बघून बोलताय पण मला वीणाताई म्हणताय का त्या? तुम्हाला द्यायचं तर तुम्ही उत्तर द्या, मी उत्तर देणार नाहीये. ठीक आहे, मग मी उत्तर देतो. एकदा काय झालं, मी बापडी घरी बसली होते. दुपारची वेळ होती. अरे बापरे, काय बरं करायचं आता वीणाताईंनी? यांना तर यायला उशीर होणार आहे. मग वीणाताईंनी काय केलं, घरात गेल्या आणि त्यांनी कुकर लावलं. वीणाताईंनी लावलं कुकर आणि विणलं स्वेटर. वीणाताईंनी विणलं स्वेटर. काय आहे यार? क्या बात आहे? असं काय आहे यार? क्या बात आहे म्हणजे काय? क्या बात आहे? एक पुरुष इकडे बाई म्हणून उत्तर देतोय वगैरे करतोय, याला काय अर्थात उरत नाहीये. का तुम्ही उत्तर देताय वीणाताई म्हणून? कारण फंबल पडला असेल ना. असा कसा पडतो फंबल? फंबल कसा, कधी, कुठे पडतो हे मी काय सांगू शकत नाही. तो अधिकारच नाही माझा. वास वगैरे काही नाहीये, त्यांना नीट प्रश्न विचारायला सांगा. आणि काय काही मुली वीणाताई आहे. मला काय माहित? काय बोलते ही बाई? काय बोलताय मठांनो? विणकाम करणाऱ्या वीणाताईंची मुलाखत परवा आहे ना. ठीक आहे, काम करा. वीणाताईंचे सगळे प्रश्न यांना विचारून टाका. आपण यांचे प्रश्न वीणाताईंना विचारूया परवा. विचारा. सॉरी मृणालताई, चुकून पान पलटलं. अगं ती वही वेगळी आहे. काय करायचं तुमचं? काय करायचं? इथे बघ. काय करू मी तुमचं? मी इतकं शिकवतेय, तुम्हाला कळत नाही. इतकी मेहनत करून मी या वडाची मुळं खोलवर रुजवली आहे. पाषाण फोडून निर्प्राशन करून स्वतःला हिरवं ठेवलंय. आणि आज तुमच्यामुळे हा कोण कुठला माणूस साल्ट काढून निघून जातो. तुम्हाला कळत नाही? मृणालताई, तुम्ही काही मुळं उकळू नका ना त्याची मग.
प्रश्न विचारा का नाहीये का मुलाखत? असंच करतात नेहमी. असंच करतात तुम्ही तर काहीच बोलू नका. कोण कुठल्या मुली आणल्यात ना देवाला माहिती. काहीतरी आपलं तो कोण होता तो बबन छगन तो शिकतोय, शिकेल तो तो बरा होता ह्यांच्यापेक्षा. या पट्ट्या शिष्य आहेत. पट्टा शिष्या कसल्या मठ्ठ शिष्या आहेत त्या. काय बोलतात? पट्टा शिष्या विचारा. माझा अपमान करताय तो करताय. प्रेक्षकांचा इथे बसलेला अपमान करताय तुम्ही. त्यांची काही काळजी करू नका. त्यांना 2 कचोरे दिले की ते खुश होतात. समोर कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ना, मग त्या कामगारांना म्हटलं कार्यक्रमाला बसला का 2 कचोऱ्या देऊ. ते आनंदाने आले. तुम्ही नका काळजी करू त्यांची. हे 2 कचोऱ्यांमुळे जमलेली गर्दी आहे ही. हो, आणि मी यांच्यासमोर मुलाखत देतोय. हो. रिडिक्युलस आहे हे सगळं. रिडिक्युलस आहे. मॅडम फक्त त्यांना त्याची तयारी झाली का? हो का? पण खरी तयारी म्हणजे कोण भेटणार आता? तेच अचानकच गेलं. मंडळी आज पिंकी बगीच्या सोसायटीमध्ये रंगणार आहे राखी पौर्णिमेचा सोहळा. चला बघूया ही पौर्णिमा कोणाकोणाच्या आयुष्यात अमावस्या आणि देते तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्यचित्राच्या सरस कलाकारांना. राखी पौर्णिमाला या महिन्याच्या फर्स्ट हाफ मध्ये येते हो. काय झालं? राखी सकाळी होतो ना हो. बहीण आणली ना असं तर बाबा बहिणीला सांगतात संजय लागली समजू. ए बाबा बहिणी असत्या ते शहाण्या असतात त्या कारणाकडून चालत नाहीत. तुला माहिती आहे राजपूत मी माझ्या बहिणीला आता राखी पौर्णिमेला महागातला इयरफोन दिला. काय म्हणली आता इयरफोन मोबाईलच नाही मोबाईल बिघडला मोबाईल घेतला आता. काय कराल आता राखी पौर्णिमेला माझी बायको गिफ्ट मागते काय कराल? तर ताईला दिलं मला पण गिफ्ट पाहिजे. तिथे बसलं तर चालतंय ना स्वरूप? पाहिजे हो. तू नाही चालणार. तुमचं करून खायला घातली त्याचं काय नाही पडवा केवढं झालंय. त्याला असं नाही. बरं तिकडे चला ना काल रात्रीपासून फक्त तोच खातोय. तोच खातोय साजूक तुपातला पांढरा शुभ्र नारळी भात. हाय पिंकी भात. पिंकी भाभी क्या बात क्या बात. हाय खांडेकर. हाय. गुड मॉर्निंग. आय नो माहिती आहे मला माहिती आहे. हाय राजपूत. हाय. काय माने ना माने. अरे तुम्ही म्हणजे नका सुनीता अरे यार मी गुलाब कसे दिले? तुम्ही म्हणजे हे दिसताय म्हणजे गुलाबाच्या गुच्छासारखं दिसताय. पिंकी भाभी तुम्ही त्या आपल्या डोळ्याच्या पुन्हा आपण ना शेपूशीन त्यांच्या बापरे. थँक्यू. शूटिंगला जाण्या का हो 11चा कॉल टाइम. शूटिंगला जाताना पाहिजे आकर्षक दिसतात आता तुम्ही. राजपूत काय बोलतोय? पिंकी बाबी फक्त शूटिंगला जातानाच आकर्षक दिसत नाहीत. पिंकी बाबी तो नेहमीच आकर्षक दिसतात. नेहमीच आकर्षक हो नेहमी दिसतात. थँक्यू खांडेकर. किंवा आपल्याला तुमची सुट्टी मला काय आकार बिकार आहे का नाही काय?
किती द्यायला बोलायला? आज काही आहे का? काय आहे का? राखी पौर्णिमा. आज राखी पौर्णिमा आहे. एक मिनिट. काय झालं? काय झालं? अंजली भाभी, काय झालं? पिंकी भाभी, काय सुट्टी मिळाली नाही म्हणून वाईट वाटतंय का तुम्हाला? हं? मला सुट्टी मिळाली असती तर मला जास्त वाईट वाटलं नसतं actually. बरं, काय झालं? नाही ना, मला सांगा काय झालं? पिंकी भाभी, तुम्ही या बसा. काय झालं? बाबा, मला कळलं पाहिजे. माझ्या गळ्याची शपथ आहे. माझ्या गळ्याची शपथ घ्या. माझ्या गळ्याची शपथ घ्या. मला सांगा माझ्या गळ्याची शपथ घ्या. अहो नाही, मी गळा तुम्हाला हलवून फक्त खाण्यासाठी. अहो, होता मला गळा. सत्यचा गळा होता, शपथ. पण काय झालं? मला सांगा काय झालं? ऍक्च्युली राखी पौर्णिमेला मी बिझी राहण्याचा प्रयत्न करते, कारण मला माझ्या भावाची खूप आठवण आहे. अच्छा अच्छा. म्हणजे तुम्हाला भाऊ आहे का? होता. ईश्वर त्याच्या नाही जिवंत आहे. त्याच्या आयुष्यात चांगल्या चांगल्या गोष्टी होत्या. गेला म्हणजे कुठे गेला तो? मला माहित असतं तर मी त्याला घेऊन आले नसते का राजपूत. तेवढा तो पळून गेला घरातनं. अच्छा, म्हणजे परागंदा झाला बुवा. कुठले शब्द बोलतो नाही ते खरागांना. अरे अभ्यास आहे माझ्या. तुमच्यासारखा खूप श्रृंखल नाहीये मी परवी पक्को आहे, परिवे पक्को. पण काय झालं? ते काय झालं? माझ्या गळ्याची माझ्या गळ्याला आपल्याला शपथ घ्या, पण काय झालंय सांगा. भावाचं काय झालं? मी सांगते. माझ्या बाबांची अशी इच्छा होती की त्याने डॉक्टर व्हावं. अच्छा, म्हणजे हुशार होता बुवा. नाही, 37% होते 12वी. आणि तुमची वडील 37% वाल्या पोराला डॉक्टर बनवायला गेला डॉक्टर. ताई, पण त्याला ऑपरेशन करायला खूप आवडायचं. त्याला मेलेल्या घराचं सतत ऑपरेशन करायचं. अच्छा, म्हणजे पोस्टमॉर्टम मला डॉक्टर व्हायचं होतं. अँटिक पण खरंच अँटिक होतं. असे ना भलतेच छंद होते त्याला. बाटल्या रंगवायचा. वाटल्या हो, रात्री बाटल्या आणायचा आणि सकाळी रंगवायचा. बाबा खूप मारायचे पण त्याला. वाचलं म्हटलं असेल. हा, डोळा लागला असेल. थोडी पत्थर करायचं. कधी कधी. अरे एवढं होतं ते. एवढं होतं आजचं रातचं पेचं. लपवायला मग वाटलं रंगील वाजता सकाळी. आणि काय बोलताय? म्हणून आणलं बापानं त्याला. पण काही का असे ना, त्यांनी एवढं मारलं त्याला की तो घरातनं पळून गेला एका पॉइंटला. दरवर्षी राखी पौर्णिमेला राखी बांधतात सगळे आणि मला खूप आठवण येते त्याची. नाही, मी समजू शकतो दुःख. मी समजू शकतो तुमचं दुःख. एका बहिणीसाठी भाऊ काय ना मी जाणतो, कारण मी स्वतः पण एक भाऊ आहे. सुबोध, इकडे बघा. माझ्या लक्षात कसं आलं नाही खांडेकर? मी सेम माझ्या भावासारखी दिसतो. काय हो? काय हो? नाही हो? खांडेकर, नाही हो? राखी बांधू तुम्हाला. राखी काय असं असतं काय? राखी काय डायरेक्ट असं नसतं. राखी बिखी डायरेक्ट भाऊ भाऊ सिंगल प्रोसेस करत आहे. असं काय डायरेक्ट भाऊ तू काय भाऊ वाटतो? सेम दिसता हो. तुम्ही सेम सुबोध दिसता खरंच. आय स्वेअर. अहो नाही. पण सी असतेच डोळे होते सुबोध. हे घे. व्हिडिओमध्ये पूर्ण आवाज डोळे येतो. होते. अहो, नाही रांजणवाडी आली आहे. ऍक्च्युली माझे डोळे हे आहेत. अरे सुबोध माझे हे डोळे ऍक्च्युली याचं आहे नाही. नाही, पण तुमचे केस पण सेम सुबोध सारखे आहेत. नाही हे नाही. अरे जाऊ द्या ना खांडेकर. दिसतं सुबोध ऐका सारखे. ना, ऐका ना. त्यांना दिसतोय तुमच्या भाऊ का? तुम्ही भाऊ. तुम्ही भाऊ. नाही होय तुम्ही. बांधाना राखी भाऊराया. बांधाना हो. भाऊराया बांधाना राखी. शेजारी राहत असला ना माणूस, त्याला पण भाऊ समजले जातात. तुम्ही शेजारी राहता त्यांच्या. अहो, पूर्ण शेजारी मी ए विंगला राहतो, त्या विंगला राहता. ते ए विंगची राखी काय डी विंग पर्यंत पोहोचत नाही का? राजे
असतात माणसं. अरे भाऊ लगेच कसं करतात? मग तसं असेल तर राजपूत पण माझ्याकडे दिसतात. मी का तुमच्या भागात दिलं? दिसतात राजपूत माझ्याकडे. काही बोलता का तोंडाला येते तुम्ही सांगा मी दिसतो त्याचं ना काय? ए, तुम्ही सुबोधसारखी नाही दिसत. Eh, विराटसारखी तू चिराग. सेम असंच टक्कल आहे त्याला. सेम दिसतो. आई शपथ. ऐका ना, हो, पिंकी भाभी. मी डोळ्याचा असून डोळ्याचा वाटा मी अमेरिकेतला कुठं वाटतं असं म्हणलं आहे. आई, तुम्ही सेम अमेरिकेचा सेम मी बघितलं चिरागला. सेम दोन भाऊ राया भाभी नेमकं किती भाऊ आहेत तुम्हाला? दोन. बांधा राखी बांधा. घ्या चला. ओ या खंडेराव भाऊ, सुमन भाऊ या की. बांधा राखी बांधा. राखी बांधा की. गुड मॉर्निंग. मराठाण्याचा आहे आणि एक तर डायरेक्ट अमेरिकेचा आहे. मागाकडे तर तू खांडेकर. आणि मग अमेरिकेचा कोण? राजपूत. ऍक्च्युली माझा एक भाऊ आहे सुबोध नावाचा, पण तो खूप वर्षांपूर्वी पळून गेला. तर 15 वर्ष मी सेलिब्रेटच नाही केली राखी पौर्णिमा. आणि हे सेम सुबोध सारखे दिसतात आणि हे सेम चिराग सारखे दिसतात. तो माझा चुलत भाऊ आहे अमेरिकेचा. पिंकी भाभी तुमचा जो सुबोध होता भाऊ तो गेला पळून. तो दुसरा भाऊ आहे म्हणजे अमेरिकेचा भाऊ. त्याला जर असं वाटलं की वा तो असताना त्याच्यासारख्या दिसणाऱ्या या दुसऱ्याला तुम्ही राखी बांधली तुम्हाला वाईट वाटून यायला हवं. ते काम करा तुम्ही व्हिडिओ कॉलवर राखी बांधा ना. आजकाल ते चालतं. हा चांगली आहे राजपूत. व्हेरी गुड. म्हणजे चेहरा त्याचा असेल पण हात राजपूतांचा असेल. नाही ना रे. तुम्ही एक काम करा तुम्ही असं त्याचाच असेल असं कुठे कुठे राखी बांधा व्हिडिओ कॉल. अशा व्हर्च्युअल राखी पौर्णिमा. चालतं पण नाही चालणार कारण तो अमेरिकेत म्हणाला ना. हो. तर मग आता तिथे रात्र असणार. आता जोडमोड करणं योग्य नाही ना. मग तुम्ही काम करा. तुम्ही राजपूतांचा राखी बांधलेला फोटो चिरागला पाठवा. मग त्याला बरं वाटेल. सरप्राईज द्या त्याला. हो चालेल नक्की. आई मस्त आहे. यांचा पण पाठवा. एम सुबोध गावाचा फील आहे बाबा. एमची म्हणजे माझी बायको तर यांना बघितलं. अयो भावरा. माझी बायको पण यांना भावड्या म्हणते भावड्या नाही पण ऍक्च्युली मला किती राखी बांधावीशी वाटली तरी मी नाही बांधू शकत. राखी कुठे आहे माझ्याकडे? अरे यार. काय आणली राखी? तुम्हाला मुक्कामी सिरी कैची घेतली असते ना राखी? दे ना. पिंकी भाभी हट. मी तिकडे येऊन घेतली होती तर तू पण इकडे येऊन घे. तुम्ही म्हणालात ना तुम्ही राखी असती तर बांधली असती. तुमचं दुःख हलकं करायचं असं काहीतरी म्हणाल. आता बांधूया आपण. ना एक काम करा माझ्याबद्दल आधी मान्य करा. मान्य पण काय ना त्यांना नाही मिळाली मग त्यांना वाईट वाटतं. माझा काय संबंध आहे? हो मी नाही दिसत ना कोणाचा. त्यांना वाईट वाटतं त्यांना माझा काय संबंध आहे? वा रे वा शाळा आम्ही पिंकी बाबी आम्ही बसतो ना याच्यातून स्टॉक घेताना तर रुसतो. अरे वा मी नाही रुसणार. आता नाही रुसणार. काय रुसणार आता मी? वाईट वाटणार आहे का? नाही पिंकी भाभी. इट्स ओके. आपण तुम्हालाही बांधू. नको नको. दोनच राख्या आहेत त्या. दोनच भाव आहेत. तसं तुम्हाला नको करायचं. बांधाय माझ्याकडे अजून एक आहे. 3 आणले होते मी. एक्स्ट्रा आणली होती. तुटली वगैरे तर बरं. ओ नाही. राखीवाला आहेत काय रे? बहिणीने सांगितलं होतं आणायला म्हणून मी आणलं. ये, तीच राख्या. अहो नको काय म्हणताय का? घ्या ना बांधून. असं काय करता? आता म्हणालात ना दुःख कमी होईल त्यांचं. घ्या बांधून. मग तुम्ही काय बांधू? तुझ्या बांधू. मागे तुम्ही बांधा मग. मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला बरं वाटणार असेल तर प्लीज बांधा ना. हो अगदीच. मला त्या हाताला कशी बांधणार राखी आता? बरं डाव्या हाताला बांधा. डाव्या हाताला नाही बांधत राखी. हे मला चालेल तुम्हाला. तुम्हाला चालेल पण शास्त्र असतं ते. काहीतरी कारण असेल ना. फ्रेंडशिप पण नाही कुठल्याही हाताला बांधायला. फ्रेंडशिप पॉईंट कुठल्याही हाताला बांधतात त्या. हो. मग असतं तर बांधलं असतं. म्हणजे त्यात काय? काय झालं फर्स्ट वीक मध्ये फ्रेंडशिप वीक असतो ना तर एक फ्रेंडशिप पॉईंट खिशातच होता. तो म्हटलं आता हे धरा. ओके बिलेटेड हॅपी फ्रेंडशिप डे. मला सुद्धा बिलेटेड हॅपी फ्रेंडशिप डे. मला पण असलंच बांधा की इकडे तर राखं बांधायचं ठरलंय ना. चला या लाईनीत उभं राहा. मी
काय चाललंय तुमचं मला हे झालंय काय फ्रोझन शोल्डर झालं काय झालं फ्रोझन शोल्डर झाला हात मी घ्या मला अरे वा छान फोटो काढले तू फोटो राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा सुबोध थँक्यू करून आलं त्यांना करून आलं थँक्यू खांडेकर नेक्स्ट नाही हात पुढे गेला अरे असं काय करताय नाचताय कुठे हो छान दिसतंय छान थँक्यू या राजपूत नाही काय गमती हात वर आला थँक्यू सो मच मी हात नीट करत राहतो आता काय थँक्यू चिराग याचा फोटो काढून प्लीज मला पाठवा पाठवते चिरागला आणि प्लीज मला काही म्हणजे गिफ्ट वगैरे नाही दिलं तरी चालेल ओवाळणी जायला हवी होती तरी चालेल थँक्यू गाईज चलो बाय मी निघते कुठे जाताय का कुठे ना माझं निघते. अरे यार तेव्हा विचारलं मी काय काय नाही सांगितलं होतं. कशाला एवढं करताय माझ्या गाडीने जाऊया मी तुम्हाला ड्रॉप करते सांगा कुठे जायचं मला कुठे नाही जायचं मला फक्त आता त्या राख्या तुम्हाला दिल्या ना तर त्या नवीन घ्याव्या ओ गॉड प्लीज लेट मी बाय यू राख्या लेट्स गो मी सोडते तुम्हाला आणि तुम्हाला राख्या घेऊन देते मी आलो म्हणतो अरे या. तर राखी पौर्णिमेला हा खर्च कसा असतो रे? नाटके नाटक्या माझा तर काय संबंध पण नव्हता मला उगाच वाटलं आपण खूप साधे मी तर आपण खूप साधे आहोत. गोळा गोळा आहे मी मी तर तुमच्या त्यातल्या त्यात नाही साधा आपल्या मनात काहीच नसतं नाही, बापाची नाही मी तर गोळाच आहे एकदम आता काय काय झालं रे बापरे. लिगली बघून नाहीच होत आपलं नाही काय हा? आता राखी काय फक्त बहीण भावाला बांधते असं थोडंच असतं राखी मुळात रक्षणासाठी पण बांधली जाते ना आमच्याकडे कसं आहे बऱ्याचदा आहे ना बायको नवऱ्याला राखी बांधून देते कशासाठी रक्षणासाठी हा. रक्षण महत्वाचं तो ही राखी रक्षणाची 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 हे रक्षणाची राखी आहे मग मी पिंकी बाबीचं रक्षण करणार मी पण करणार मी तर आता पिपी पासून पिंकी बाबीचं रक्षण करणार आता बघ रे, पिपी. वा यू नो व्हॉट कर्मा नोज एव्हरीथिंग मला इतका आवडला हा विषय आणि तुम्ही बहारदार मांडला क्या बात क्या बात उगा हसला की काय म्हणतात बहारदार मस्त विषय होता. मस्त बोलवलात तुम्ही ते कशा काय झालं तर तो इतकं इरिटेटिंग इतकं भयानक इरिटेटिंग होत वा वा बहारदार मस्त सावत्या श्याम्या टीपी मस्त प्रिया फारच सुंदर फार मजा आली म्हणजे त्याच्यात कुठेही खोटेपणा वाटला नाही तो खरंच तुझा भाऊ हरवलाय खरंच तुला तुझी आठवण आली ते इतकं रिअल वाटलं आणि त्यामुळे तडफड जास्त अंडरलाईन मजा आली बाकी तुला कसं दिलं ते सांग सई गुलाबी परफॉर्मन्स होता मी एक ऑब्झर्व केलंय की हे प्रहसन असलं की लेखक संकल्पना सगळे इतकं मनापासून लिहितात आणि तुम्ही पण इतकं मनापासून करता की त्याची खूप मजा येते तो जो सिक्वेन्स होता की ओळी ओळी तुम्ही हात पुढे करून येत होता तो फार भारी होता सावत्या तू म्हणाला अरे हात कुठे गेला ते फार भारी होतं बाबा काहीतरी वेगळंच पकडलं होतं आज आणि तू ह्या प्रहसनात विशेष धमाल करतोस मला खूप आवडते ती धमाल आणि प्रिया मस्त I love you. सर असिस्टंट डिरेक्टर अभिमानाने काय सांगतो असिस्टंट डिरेक्टर
अभिमान वाटतो तुला असिस्टंट सांगण्यात? शाळा आहेस तू खूप मोठा. तू कोट आण. तो व्हाईट कोट आण. नीट नीट पहिल्यांदा आलायस नीट नीट. तुला 3 प्रश्न विचारणार, मला एक उत्तर पाहिजे व्यवस्थित. याच्यात काय प्रॉब्लेम वाटतो? काहीच प्रॉब्लेम वाटत तुला? युजलेस काय करता इथे? काय करता इथे? कामं करायला येतात ना? टाइमपास करायला येतात. फिटिंग लूज आहे माहित नाही तुला? काल काय सांगितलं होतं? काल काय ठरलं होतं प्रवासात? काल काय ठरलं होतं? आय विल चेक सर. आता चेक करशील? ती काल तुझी नीता लूला आली होती ना कॉस्ट्युम वाली, सर आजी करना पडेगा, सर आजी करना पडेगा. केलं ना ट्रायल? मग फिटिंग का नाही? फिटिंग का नाही? काल येतो ना तुमचा एक मास्टरजी, तो फोटो काढतो, मार्क घेतो. मार्क का नाही? आय विल चेक का नाही होतं मला